शौकत मियाचे बिर्याणीचे दुकान होते. लोक मोठ्या आवडीने त्याची बिर्याणी खात असत. वा शौकत भाई, काय चव आहे. धन्यवाद धन्यवाद. बिर्याणीची चव चांगली होती म्हणून त्यांची मिळकत चांगली होती. शौकत मिया दर महिन्याला 20,000 रुपये त्यांच्या अम्मीच्या हातात ठेवत असत. बाळा, आता जर तू एवढा चांगला कमवतो आहेस तर मला वाटतं आता तुझा निकाह करून द्यायला हवा. नाहीतरी मी तरी किती दिवस एकटी घर आणि कुटुंब सांभाळणार आहे. तुझ्या निकाहानंतर नदीमचाही निकाह लावून देईन. अगं अम्मी, मी तर अजूनही लहान आहे. तू आधी भाईजानचा निकाह लावून दे. ठीक आहे ठीक आहे अम्मी, तुला जी मुलगी पसंत असेल ती मला मान्य आहे. आत्ता कसं, तुझ्याकडून आम्हाला हीच अपेक्षा होती. शौकतच्या अम्मीने त्याच्यासाठी एक मुलगी शोधली. सना शिकलेली होती आणि जेवणही चविष्ट करत असे. काही महिन्यांनी शौकत आणि सनाचा निकाह झाला आणि मग सनाने घरातली सगळी कामं सांभाळली. बाळा, तुझ्या हातच्या जेवणाला छान चव आहे. हो, पण बिर्याणीमध्ये भाईजानचा कोणी हात धरू शकत नाही. हो, ते तर आहेच. आता तर ते तेव्हाच कळेल जेव्हा मी त्यांच्या हातची बिर्याणी खाईन. भाईजान, आज सर्वांसाठी बिर्याणी घेऊन ये. ठीक आहे, घेऊन येतो. शौकतची बिर्याणी प्रसिद्ध होती. जेव्हा जेव्हा तो बिर्याणी करायचा तेव्हा बिर्याणीचा सुगंध परिसरात दरवळायचा आणि लोक आकर्षित होत जायचे. अरे काय दादा, बिर्याणी तयार आहे का? नाही भाईजान, 10 मिनिटं लागतील अजून. ठीक आहे मी इथेच उभा आहे. गिऱ्हाईक शौकतच्या बिर्याणीची वाट पाहत असत. इथपर्यंत सगळं ठीक चाललं होतं. हे अमजद मिया तर माझा बसल्या बसला धंदा खात आहेत. मला काहीतरी करावंच लागेल. मी पण किंमत खाली आणतो. शौकतने पण बिर्याणीचा भाव खाली आणून 80 रुपये केला. रोज तर ह्याच दुकानात बिर्याणी खातो. चल आज आपण त्या दुकानाची चव घेऊया. ठीक आहे. अनेक गिऱ्हाईक तर केवळ चव घेण्यासाठी अमजदच्या दुकानात जाऊ लागले. अमजदच्या हातात वेगळीच जादू होती. एकदा का कोणी त्याची बिर्याणी खाल्ली तो पुन्हा त्याच्याच दुकानात जात असे. काल जी बिर्याणी खाल्ली होती ना, आज पण तीच खाऊया. हो नक्कीच, त्या बिर्याणीला विसरूच शकत नाही. हळूहळू शौकतचे गिऱ्हाईक कमी होत चालले होते. बहुतेक हा फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे. अमजदचे दुकान नवीन आहे म्हणून लोक तिथली बिर्याणी खाऊन पाहत आहेत. काही दिवसांनी माझे गिऱ्हाईक माझ्याकडे येतील. शौकतने स्वतःला ही गोष्ट समजावण्याचा प्रयत्न केला, पण धंद्यात नुकसान त्याला निराश करत चाललं होतं. आता घरातही तो नेहमी विचारात असायचा, काय झालं शौकत, तू एवढा चिंतेत का आहेस? आता काय सांगू अम्मी, माझ्या दुकानाच्या बाजूला आणखी एक बिर्याणीचं दुकान उघडलंय. हळूहळू माझे सगळे गिऱ्हाईक तिकडेच चाललेत. असंच चालू राहिलं तर एक दिवस मला दुकान बंद करावं लागेल. असं काही होणार नाही बाळा. अल्लाह मालिक आहे. कदाचित हा काही दिवसांचाच प्रश्न असेल. मी पण हीच आशा करतोय अम्मी. शौकत काळजीत होता, त्यामुळे अख्खं कुटुंब काळजीत होतं. त्या रात्री सनाने शौकतला सगळा प्रकार विचारला. जर भाव कमी केल्याने गिऱ्हाईक दुसऱ्या दुकानात जात असतील तर आपणही भाव कमी करून पाहूया का? आपण भाव कमी कसा करणार बेगम? बिर्याणी तयार करायलाच 50 रुपये लागतात आणि आपण 80 रुपयाने विकत आहोत. म्हणजे फक्त 30 रुपयाचा नफा आहे. आणखी जर कमी केलं तर घर कसं चालणार? बरं, मग आपण बिर्याणी करताना लागणारे पदार्थ स्वस्तवाले नाही घेऊ शकत? बिर्याणीमध्ये सर्वात महाग तांदूळ आहे. आता बासमती तांदूळ स्वस्त कसा मिळू शकेल? आता मी बासमती ऐवजी साधे तांदूळ नाही वापरू शकत ना. जर आपण बासमती तांदूळ दुसऱ्या वस्तू बरोबर बदलले तर? म्हणजे मॅगीचे खूप चविष्ट पदार्थ बनतात. जर आपण मॅगीची बिर्याणी बनवली तर आपले भांडवलही कमी होईल. मॅगी बिर्याणी हे पहिल्यांदाच ऐकतो आहे. आजकाल सगळ्या विचित्र गोष्टी विकल्या जातात. एकदा प्रयत्न तरी करूया. ठीक आहे, नाहीतरी हे काही चालत नाहीये. मग हेच करून बघूया.
दुसऱ्या दिवशी शौकतने नेहमीप्रमाणे बिर्याणी बनवली, पण यावेळी त्याने बासमती तांदळाच्या जागी मॅगी टाकली. मॅगीची बिर्याणी लवकर तयार झाली आणि त्यात भांडवलही कमी होतं, म्हणून शौकतने भावही 50 रुपये केला. बाहेर मोठा बोर्ड लावला, मॅगी बिर्याणी 50 रुपये. ही मॅगी बिर्याणी काय असते? मॅगी माहितीये आणि बिर्याणी पण माहितीये, पण मॅगी बिर्याणी आजपर्यंत खाल्ली नाही. चल आज तीच खाऊन बघूया. हो हो. मॅगी बिर्याणीचं नाव वाचून अनेक गिऱ्हाईक ती खायला गेले. वा वा, खूपच छान आहे. अशी मॅगी बिर्याणी मी कधीच खाल्ली नाही. ती अशा करता की ती फक्त मॅगी नाहीये, ती मॅगी बिर्याणी आहे. ओ भाऊ, अशी चव कुठेच पाहिली नाही. धन्यवाद धन्यवाद. लोकांना शौकतची बिर्याणी खूप आवडत होती. त्या दिवशी शौकतच्या दुकानात गिऱ्हाईक गर्दी करू लागले. भाऊ, मॅगीची बिर्याणी तर तांदळाच्या बिर्याणीपेक्षाही खूप छान आहे. आजपासून आपण रोज मॅगी बिर्याणी खाऊया. शौकत आनंदात घरी गेला आणि त्याने ही आनंदाची गोष्ट त्याच्या बेगमला सांगितली आणि तीही खुश होती. या महिन्यात शौकतची खूप छान कमाई झाली. महिन्याच्या शेवटी शौकतने त्याच्या अम्मीला 40,000 रुपये दिले. एवढे? हो अम्मी, सणाच्या मॅगी बिर्याणीची आयडिया कामी आली. दुप्पट कमाई व्हायला लागली. पुन्हा एकदा शौकत आनंदात राहू लागला. त्याच्या अडचणी दूर झाल्या कारण त्याची मिळकत वाढू लागली होती. मॅगी बिर्याणी प्रसिद्ध झाली. शुभम आणि रवी दोघं भाऊ होते. त्यांच्या आई वडिलांच्या निधनानंतर दोघांनी घराची वाटणी केली. अर्ध्या घरात मोठा भाऊ रवी त्याच्या बायकोसोबत राहत होता आणि अर्ध्या घरात शुभम त्याची बायको साधना सोबत राहत होता. जशी घराची वाटणी झाली होती तशीच दुकानाचीही वाटणी झाली. दुकानाच्या मधोमध एक भिंत उभारली होती. अर्ध्या दुकानात रवी इस्त्रीचं काम करायचा आणि अर्ध्या दुकानात शुभम आणि साधना ढाबा चालवत होते. आलीस का सुनबाई? मी तुझीच वाट पाहत होतो. तुमचा चहा लगेच करायला ठेवते भाऊजी. हो हो. रवी आणि शुभम दोघा भावांमध्ये अजिबात मतभेद नव्हते. दोघेही एकमेकांसोबत आनंदाने राहत होते. दादा उद्या घरी चिकन बनवणार आहे, येशील का नक्की? हो हो, तुझ्या वहिनीच्या नकळतच येईन. अहो भाऊजी, मी तुमच्यासाठी आणि वहिनींसाठी चिकन बनवेन. नको नको नको, असं करू नकोस. मी माझ्या बायकोला चांगलाच ओळखतो. ना ती मला तुझ्या हातचं काही खाऊ देईल आणि नाही ती स्वतः खाईल. जसं चाललंय तसंच चालू दे. निदान मी लपून छपून तुझ्या हातचे छान छान पदार्थ तरी खाऊ शकतोय. ठीक आहे भाऊजी. साधनाने रवीला चहा दिला आणि मग ढाब्याचं काम सुरू केलं. गिऱ्हाईक येऊ लागले. अहो ताई, 2 चहा आणि 1 ऑमलेट पाव. ठीक आहे दादा. साधना किचन सांभाळायची आणि शुभम ग्राहकांना. दोघं मिळून काम करत असे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचा ढाबा चालू असायचा आणि मग संध्याकाळी साधना सर्वांसाठी नाश्ता बनवत असे. भाऊजी या, मी तुमच्यासाठी स्पेशल अंडा भुर्जी केली. हो आलोच. साधना, रवी, शुभम एकत्र बसून नाश्ता करत असत. सुखी राहा सुनबाई. तुझ्यासारखी सून प्रत्येक घराला मिळायला हवी. तू जशी शुभमला मदत करतेस, माझ्या मनात विचार येतो की गायत्रीनेही मला अशीच मदत करायला हवी होती. काही हरकत नाही दादा. ते म्हणतात ना, माळ्यातले सगळेच मणी सारखे नसतात. तसंच सगळी माणसंही वेगवेगळी असतात. वेगळं असणंही योग्यच आहे, पण गायत्री तर फक्त भांडतच येते. लग्नानंतर तुझ्याशी भांडून वाटणी केली आणि आता तू वेगळा झालास तर ती माझ्याशी भांडते. माझं दुःख मलाच ठाऊक. माझा सोडा. मी तुम्हा दोघांसाठी खूप खुश आहे. देव तुम्हाला खूप खूप यश देव. धन्यवाद भाऊजी. दादा, उद्या दुपारी घरी यायला विसरू नकोस. ते तर मी कधीच विसरणार नाही. साधनाच्या हातचं चविष्ट चिकन बराच सोडीन मी.
दुसऱ्या दिवशी दुपारी बायकोपासून लपून छपून रवी शुभमच्या घरी आला. अगं सुनबाई, सुनबाई, लवकर जेवायला वाढ. गायत्रीला खोटं बोलून आलोय की मित्राकडे जेवायला चाललो आहे. आत्ता वाढते भाऊजी. साधनाने तिघांचं पान वाढलं आणि मग तिघांनी मिळून हसत खेळत जेवण केलं. असेच तिघे एकत्र आनंदात राहत होते. एकदा शुभम शहरात सामान आणायला चालला होता. दादा, मी शहरात सामान आणायला चाललो आहे. तुम्ही जरा साधनाकडे लक्ष देता का? ही काय सांगायची गोष्ट आहे का? थांब, मी 10 मिनिटात काम संपवून मी तिकडे जातो. त्याची काही गरज नाहीये. साधना एकटी सांभाळून घेईल दादा. हो हो, मला माहित आहे, पण मलाही तिला मदत करायची इच्छा आहे. तू जा, आम्ही पाहून घेऊ. ठीक आहे दादा. शुभम निघून गेला. मग रवी आपलं दुकान सोडून ढाब्यावर कामाला गेला. रवी ग्राहकांच्या प्लेट्स उचलू लागला. अहो भाऊजी, राहू द्या, मी करते. तू जे करत आहेस तेच कर. मी आहे ना. थोडं काम मी पण करेन आणि त्याच निमित्ताने तुझ्याशी गप्पा पण मारता येतील. तेही आहेच. ढाब्यावर गिऱ्हाईक येत गेली आणि साधनाने नेहमीप्रमाणे किचन सांभाळलं आणि रवी गिऱ्हाईकांना पाहू लागला. सगळं काही ठीक चालू होतं की नेमका गॅस संपला. अरे रे, हे पण आत्ताच व्हायचं होतं का? काय झालं सुनबाई? भाऊजी, गॅस संपलाय. ग्राहकांची ऑमलेटची ऑर्डर आहे. आता काय करू? मला वाटतं आता ग्राहकांना परत पाठवावं लागेल. नाही नाही, हे अजिबात योग्य नाही. तू एक काम कर, ऑमलेटसाठी अंडी फेटायला तयार कर. बाकीचं तू माझ्यावर सोड. साधनाने ग्लासमध्ये अंड फोडलं आणि त्यात मीठ, मसाला, कांदा, मिरची टाकून फेटू लागली. रवी त्याच्या दुकानातून एक नवीन इस्त्री घेऊन आला. इस्त्रीचं काय करणार भाऊजी? तू ती विजेवर चालणारी गॅस पाहिलेस का? जशी ती असते तशीच ही इस्त्री आहे. तू जे अंड फेटलं आहेस ते तू या इस्त्रीवर टाक. ऑमलेट तयार होईल का? प्रयत्न करून पाहूया. रवीने इस्त्रीची वायर स्विच मध्ये लावली आणि जेव्हा इस्त्री गरम झाली तेव्हा साधनाने उलट्या इस्त्रीवर फेटलेलं अंड टाकलं आणि ऑमलेट तयार होऊ लागलं. पाहिलंस? साधारण 2 मिनिटात ऑमलेट तयार झालं. साधनाने ऑमलेट प्लेटमध्ये टाकलं आणि ग्राहकाकडे घेऊन गेली. अरे, हे कसलं ऑमलेट आहे? त्रिकोणी आकाराचं. हे नवीन आहे दादा, तुम्ही खाऊन तरी बघा. त्या ग्राहकाने ते ऑमलेट खाल्लं आणि त्याला ते खूप चविष्ट लागलं. चव तर खूपच छान आहे आणि आकारही अगदी नवीन. ते पाहून इतर ग्राहकही त्रिकोणी ऑमलेटची ऑर्डर देऊ लागले. मलाही तसंच त्रिकोणी ऑमलेट द्या. मला पण. साधना इस्त्रीवर त्रिकोणी ऑमलेट करत गेली आणि ग्राहक आवडीने ते खात गेले. काही तासांनी शुभम सामान घेऊन आला तर ढाब्यावर झालेली गर्दी पाहून चकित झाला. अरे, एवढी गर्दी कशी? ही गर्दी भाऊजींच्या इस्त्रीच्या ऑमलेटसाठी आहे. इस्त्रीचं ऑमलेट? रवीने शुभमला इस्त्रीच्या ऑमलेटची गोष्ट सांगितली. अरे बघ, त्रिकोणी ऑमलेट खायला किती गर्दी झाली आहे. वा दादा, तू तर कमालच केलीस. आणि मग तिघे मिळून ग्राहकांना ऑमलेट देऊ लागले. त्रिकोणी ऑमलेटवाला ढाबा प्रसिद्ध झाला. साधना आणि शुभम सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एक दिवस रवी त्यांच्या घरी जेवत होता. तुम्ही साधना आणि शुभमच्या यशाबद्दल ऐकलं का? फक्त ऐकलंच नाही, पाहिलं सुद्धा आहे. त्यांच्या ढाब्यावर एवढी गर्दी असते ना की कधी कधी वाटतं की आपल्या वाटण्या व्हायला नको होत्या. आम्ही दोघांनी मिळून कमवलं असतं. माझ्याकडे खूप पैसे असते शुभम सारखे. आपण एकदा शुभम सोबत याबाबत बोलूया का? काय बोलू आता? तुम्ही सांगा की दोन्ही दुकानं पुन्हा जोडून मोठा ढाबा उघडूया. पण मग तू पुन्हा भांडायला लागलीस तर? मी वेडी थोडीच आहे येणाऱ्या लक्ष्मीला अडवायला.
ठीक आहे. रवी तर मनातल्या मनात खूप खुश होता. त्याला आधीपासूनच हेच हवं होतं. काही दिवसांनी दोन्ही दुकानं जोडली गेली आणि ढाबा मोठा झाला. शुभम, रवी आणि साधना मिळून ढाबा सांभाळू लागले. इस्त्रीच्या ऑमलेटने त्यांची फक्त मिळकतच वाढली नाही, तर त्यांचं विखुरलेलं कुटुंबही पुन्हा जोडलं गेलं. श्याम आणि रीमा नवरा बायको होते. दोघे जण आपल्या मुलांसोबत मनालीमध्ये राहायचे. दिवसभरात श्याम आणि रीमा मॅगी विकत असे आणि संध्याकाळ होताच ते मोमोज विकायला सुरुवात करत असे. त्यांच्या मोमोजचा व्यापार खूपच चालत होता. जे लोक मनालीला फिरायला जायचे ते त्यांच्याकडे मोमोज घ्यायला जायचे आणि खूप आवडीने खायचे. लोकांना श्यामचे मोमोज भयंकर पसंत यायचे. रीमाने बनवलेली मॅगीला कोणी विचारत नसे. त्याच्यामुळे श्याम आणि रीमामध्ये भांडणं व्हायला लागली. अगं, ऐकलंस का? आज काय बनवलं जेवायला? तसं तुझ्या हातची मॅगी खाऊन बरेच दिवस झाले आहेत. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. उडवा माझी मजा. मी तर अशीच आहे. बाहेरच्या लोकांना माझ्या हातची मॅगी नाही आवडत आणि वरून तुम्ही पण सुरू झालात. रीमा रागवून तिच्या किचनमध्ये निघून जाते. एक दिवस श्यामच्या दुकानावर एक माणूस येतो आणि बोलायला लागला, दादा, तुमचे मोमोज फारच सुंदर असतात. असे मोमोज मनालीमध्येच काय, संपूर्ण जगात मिळणार नाहीत. मला तर वाटतं की तुमच्या हातचे मोमोजच खात बसावे. कौतुक ऐकून तर बरेच दिवस झाले होते. आज तुम्ही आला आहात. हे सगळं ऐकून आता जुनं झालं आहे. काहीतरी नवीन सांगा मला. फक्त लक्षात ठेवा, तुमची सफलता गर्वावरती नको जाऊ दे. सफल आहे म्हणून माझ पण आहे. तो माणूस एवढंच बोलून तो तिकडनं निघून जातो. श्यामची सफलता झाल्यानंतर बऱ्याच जणांनी तिकडे मोमोची दुकानं टाकायला सुरुवात केली. असं वाटतं आपल्या व्यवसायाला कोणाची तरी नजर लागली. मी तुम्हाला म्हणाले होते ना, जास्त त्याचं थाटमाट नका करू. बघा, आपला व्यापार पाहून कितीतरी लोकांनी मोमोजची गाडी टाकली आहे. तू याची काळजी करू नकोस. लोक व्यापार नाही, व्यवहार बघून सगळं खरेदारी करत असतात. आणि तेच लोक व्यापार आणि व्यवहार करून आपल्या पुढे निघून जातील आणि तुम्ही काहीच करू शकणार नाही. काही ना काहीतरी डोकं आपल्याला लढवावंच लागेल, नाहीतर तुझं बोलणं खरं होऊन जाईल. श्याम रीमाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून टाकतो. काहीच दिवसात त्यांचा व्यापार अगदी ठप्प होऊन जातो. श्याम या बाबतीत चिंतित होऊन जातो. एक दिवस श्याम बाजारातून व्यापाराचं सामान आणायला चाललेला असतो. तेव्हा त्याचं ॲक्सिडेंट झालं आणि त्याला खूप मार बसला आणि त्याची जखम भयंकर असल्या कारणाने डॉक्टरांनी सांगितलं त्याला 3 महिन्याचे आराम करण्याची गरज आहे. तुम्हाला त्यांची जास्ती काळजी घेतली पाहिजे. त्यांना सांगा, तुम्ही आता काम करू नका, आराम करा. श्याम काम न करण्यामुळे दुःखी होऊन जातो आणि घरातली परिस्थिती बघून तो रीमाला सांगतो, हे नक्की काय चाललंय आपल्या आयुष्यामध्ये? मी तुझी मदत नाही करू शकत. तू सगळं एकटी कसा काय बघू शकतेस? ह्या वेळी मी कुटुंबाची काही मदत करू शकत नाही बघून खरंच मला खूप दुःख होतंय. तुम्ही घराची चिंता नका करूत. मी मुलांना सुट्टीसाठी माहेरी पाठवून दिलंय. काही दिवस मी तुमची काळजी घेता घेता घर चालवेन. मला परत तुझी मदत करायला जमलं असतं तर. रीमाने परत तिचा व्यवसाय सुरू केला आहे. श्यामची मदत न मिळण्या कारणाने ती फक्त मॅगीज बनवून विकू शकत असते आणि थोडाफार व्यापार होत असे. एक दिवस सकाळी रीमाने तिचं दुकान उघडलंच होतं. तिकडे एक गरीब म्हातारा भीक मागत मागत रीमाच्या दुकानावर आला. गरीब म्हाताऱ्याला दुकानावर रीमाला बघून श्यामला इकडे तिकडे बघायला लागला. बाळा, इथे एक छान मोमोजवाला एक तरुण राहायचा. तो कुठे गेला ग? खूप दिवस झाले त्याच्या हातचे मोमोज नाही खाल्ले. ते 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 माझे पती आहेत. त्यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला आणि त्यामुळे आता आम्ही फक्त मॅगीच विकतो. मी तुम्हाला मॅगी बनवून देते, तुम्ही तेवढी खाऊन घ्या. रीमाने त्या गरीब म्हाताऱ्याला मॅगी दिली. मॅगी खाताच म्हातारा बोलला, अरे वा, खूपच छान. अशी चविष्ट मॅगी मी आजपर्यंत नाही खाल्ली. तुम्हा दोघा नवरा बायकोच्या हातामध्ये अगदी जादूच आहे. देव तुमचं भलं करो बाळा. आजोबांचं बोलणं ऐकून रीमाला चांगलं वाटलं आणि तिने मॅगीचे पैसे मागितले. जी धन्यवाद.
मॅगीचे पैसे द्या आता. पैसे? कसले पैसे? मी तुझ्या नवऱ्याला कधीच पैसे दिले नाहीत. मी कधी पण यायचो तर मला फ्री मध्ये मोमो खायला द्यायचा. सकाळी सकाळी येऊन यांनी दिवसाची सुरुवातच अशी केली. आजचा दिवस तर खूपच वाईट जाईल आता. गरीब म्हातारा तिकडनं जाणारच होता, पण तो थांबला आणि बोलला, मी जेव्हा पण तुझ्या नवऱ्याच्या गाडीवर मोमोज खाऊन जायचो त्याला जादुई तावीज घेऊन जायचो, ज्यामुळे तुमच्या दुकानाची तुफान विक्री व्हायची. तेच मी तुला पण देऊ इच्छितो. गरीब म्हाताऱ्याने त्यांच्या पोटलीमधून एक तावीज काढला. या तावीजला तो आपल्या दुकानावर बांधून ठेव आणि आपला व्यापार बघ मग. कसलं ताईत? त्यांनी तर मला याबाबत काहीच नाही सांगितलं. हे घे आणि आतापासून मॅगी आणि मोमोला एकत्र बनवून विकायला सुरुवात कर. तू मॅगी खूप छान बनवतेस आणि नवऱ्याच्या मदतीने मॅगी आणि मोमोज एकत्र बनवून विकायला सुरुवात कर. एवढं बोलून गरीब म्हातारा तिकडनं निघून जातो. रीमा घरी आल्यानंतर सगळी गोष्ट श्यामला विचारते. श्याम सगळी गोष्ट ऐकतो. बरीच वर्ष पहिल्यांदी एक गरीब म्हातारे बाबा आपल्या दुकानावर येत असे. मी त्यांना मोमोज खायला घातले आणि त्या बदल्यात त्यांनी मला एक तावीज दिला होता आणि ते तावीज मी आपल्या दुकानावर बांधलं आणि दुकान तुफान चालायला लागलं. बहुतेक हे तावीज तसंच आहे. त्यांनी असंही सांगितलं की आपल्याला मॅगी मोमोज विकले पाहिजेत. मॅगी आणि मोमोजचं मिश्रण. जसं त्यांनी सांगितलं आहे अगदी तसंच केलं पाहिजे. यामध्ये आपला फक्त फायदाच होणार आहे. श्यामची गोष्ट ऐकून रीमाने आपल्या दुकानावर गरीब म्हाताऱ्या बाबांनी दिलेलं तावीज बांधलं आणि मॅगी मोमो बनवायला सुरुवात केली. बघता बघता त्यांच्या मॅगी मोमोची चर्चा पूर्ण मनालीमध्ये व्हायला लागली. रीमाने बनवलेले मॅगी मोमोज टुरिस्ट लोकांना इतके आवडायला लागले ते प्रत्येक जण चवीने खात होते आणि बाकीचे मोमोजवाले स्वतःचा व्यापार बंद करून तिकडनं निघून गेले. आता श्यामची तब्येत सुद्धा पहिल्यापेक्षा चांगली होती. आतापासून मी सुद्धा तुझी मदत करणार. आपला व्यवहार अजून चालला पाहिजे. आपले मॅगी मोमोज आता सगळ्यांना आवडायला लागलेत. आता आपण असं केलं तर हातगाडीचं रूपांतर कॅन्टीन मध्ये करूया आणि वेगवेगळ्या प्रकारचे मॅगी मोमोज बनवून विकूया. त्याने आपला अजून फायदा होईल. कॅन्टीनच नाही, आता आपण मोमोची फॅक्टरीच सुरू करून टाकूया. तू पूर्ण संसार आपला चांगला सांभाळलास. मी नसताना पण तू अगदी उत्तम प्रकारे घर सांभाळलंस. श्याम आणि रीमाने एक छोटंसं मॅगी मोमोचं कॅन्टीन सुरू केलं आणि त्यांचा व्यापार चांगला चालायला लागला आणि आनंदाने त्यांच्या परिवारासोबत परत राहायला लागले.